विषय आहेत आरोग्य, कृषी, वाहतूक व दळणवळण, दर्जेदार शिक्षण, पर्यावरण पूरक जीवनशैली, नागरी विकास रचना, पर्यटन, संगणकीय विचार आहेत, स्वच्छता, अन्न आणि पोषण, परवडणारी व स्वच्छ ऊर्जा, लिंग समभाव, सांस्कृतिक वारसा, प्रदूषण आणि डिजिटल सुरक्षा. हा उपक्रम काल मर्यादित असून यात विद्यार्थी एकमेकांसोबत कार्य करून नवीन उत्पादन, सेवा किंवा समस्येवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. यात प्रत्यक्ष समस्येवर उत्तर शोधण्याचा प्रोटोटायपिंग आणि कोडिंगचा समावेश असतो. यात टीमवर्क आहे, प्रत्यक्ष समस्या यावर कार्य केलं जातं आणि नाविन्यता यावर भर दिला जातो. यात प्रामुख्याने तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि उद्योजकता यांचा समावेश असतो. मूल्यमापनात नाविन्यता, व्यवहार्यता आणि परिणाम यांचा समावेश होतो. आता कार्यक्रमाचे टप्पे करत असताना विद्यार्थी नोंदणी, नंतर मेंटरशिप आहे, ऑनलाईन आयडिया मूल्यांकन आहे, जिल्हास्तरीय प्रदर्शन आहे, नंतर कल्पना शॉर्टलिस्ट केले जातात आणि राज्यस्तरीय प्रदर्शन. यामध्ये जिल्ह्याचं प्रति जिल्हा टॉप 3 कल्पना निवडल्या जातात. राज्याचं उद्दिष्ट आहे 108 कल्पनांचं सादरीकरण. प्रथम 10 कल्पनांचे सादरीकरण केलं जातं आणि नंतर निवडक कल्पनासाठी पारितोषिक वितरण हा एक नाविन्यपूर्ण असा राज्य शासनाचा किंवा राज्याचा उपक्रम आहे. तो 2025 पासून राबवला जाणार आहे. 2024 मध्ये ही कल्पना राबवण्यासाठी त्यांना संपूर्ण वर्ष गेलं, परंतु काय सक्सेस झालं नाही. तर या निश्चित या 2025 या वर्षामध्ये हा हॅकेथॉन कार्यक्रम हा आयोजित केला जाणार आहे. यामध्ये ज्याप्रमाणे आपण 6वी ते 8वीचं इन्स्पायर मानांकन भरतो तीच पद्धत इथं पण आहे. ऑनलाईन सर्व आपण जे नोंदणी करतो, पुन्हा कल्पना ते आपण ऑनलाईनच सगळं सादरीकरण करायचं पीपीटी द्वारे. त्यामध्ये नवीन टूल्स आपण वापरायचे, चॅट बॉक्स, जीपीटी म्हणून एक टूल्स आहे. पुन्हा असे 4-5 टूल्स आहेत. मी तुम्हाला हे झाल्यानंतर सर्वांना पीपीटी टाकणार आहे जिल्हास्तरीय कार्यशाळेची. त्यामध्ये सविस्तर तुम्हाला त्यामध्ये आहे आयडिया वगैरे. आणि एक आयडिया नोंदणी कशी केली जाते किंवा त्याचा नमुना कसा आहे, प्रॉब्लेम ऑब्झर्व कसे केलं जातं. उदाहरणार्थ बघा, पर्यटन कारखाने यांची वाढ यामुळे वेल्हा लेक, महाबळेश्वर यामध्ये जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्याचा परिणाम ग्रामस्थ व वन्यजीव यावर होतो. हा एक आपण निवडलेला समजा थीम आहे. तर मग प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन करताना कोणती समस्या आहे किंवा काय समस्या आहे, तलावातील जलप्रदूषण आहे. मग समस्या कुठे आहे, समस्या वेल्हा लेक, महाबळेश्वर इथे आहे. मग लोकसंख्या आणि या संख्येने किंवा या समस्येने ते कसे प्रभावित आहेत. त्वचा रोग आहे, कावीळ, पुन्हा टायफॉइड अशा प्रकारचे आजार आहेत. वन्यजीव व ग्रामस्थ यांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. मग ही समस्या कधी उद्भवते, तर ही समस्या नोव्हेंबर ते मे या महिन्यामध्ये उद्भवते. मग ही समस्या काय उद्भवते, पर्यटकांमुळे, घोड्यांच्या विष्ठेमुळे, सांडपाणी तलावात सोडल्यामुळे, जनावरे व कपडे धुतल्यामुळे, तसेच कारखानदारी व हॉटेल व्यावसायिक यांचे सांडपाणी, अशा प्रकारे या समस्या निर्माण होतात. मग त्याचे फायदे आणि तोटे सुद्धा समजून देणे, डिजिटल आधारे सेन्सर आरशी बोट. समजा एखाद्या विद्यार्थ्यानं प्रोजेक्ट केलेला आहे, तर पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळेल का, ते फायदे त्याचे सांगायचे. प्राण्यापासून होणारे रोगांचे निवारण आहे किंवा तळ्याची निगा राखल्याने पर्यटकांची वाढ होईल. तोटे कोणते आहेत, तर पर्यटन स्थळांचे आर्थिक नियोजन वाढवावे लागेल आणि तांत्रिक दृष्ट्या त्या बोटीमध्ये बदल करावा लागेल. म्हणजे हे थीम्स निवडणे आणि प्रोजेक्ट तयार करून प्रत्यक्ष तो मांडणे. जिल्ह्यामधून दरवर्षी असे
150 मानांकन भरून घेतले जाणार आहेत. तसेच जिल्हा स्तरावर याला कोणत्याही प्रकारचं अनुदान नाही. महत्वाचं इन्स्पायर मध्ये अनुदान मला वाटते 20,000 आहे ना, प्रत्येकी 10,000 एका विद्यार्थ्याला. तसे ह्या हॅकॅथॉन मध्ये अनुदान नाही, परंतु भविष्यामध्ये जर ते पण संकल्पना त्यांनी राबवली तर हिरेचे आपल्यातले लोक सुद्धा या सहभागी होतील अशी आशा आहे. तर हॅकॅथॉन कार्यक्रमामध्ये 6 ते 8वीचा वयोगट आहे किंवा ह्या मुलांचा, त्यामध्ये 2 विद्यार्थी प्रोजेक्ट करू शकतात आणि त्यांना एक शिक्षक मार्गदर्शक अशा प्रोजेक्ट मध्ये सहभागी होणारी संख्या आहे. तर याचे एक जिल्हास्तरीय किंवा आपल्या राज्यातून ज्या टीम्स तयार झाल्या आणि त्या टीमचे जे मुख्य आहेत त्याने आपल्याला हे दिलेलं आहे बघा, काय थोडा स्कॅनर आहे त्याच्यावर जॉईन व्हायचं. म्हणजे त्याच्यावर हे ते बघा YouTube लिंक आहे किंवा त्याच्यावर जॉईन व्हायचं. लगेच माहिती म्हणजे तो ग्रुपच तुम्हाला हे करतोय. सगळ्यांनी 6 ते 8च्या जे आहेत त्या सर्वांनी ते ग्रुपला जॉईन व्हावं अशी मी विनंती करतो की भविष्यामध्ये त्या ग्रुपला म्हणजे तुमच्या ग्रुपला सगळ्या त्या येणार आहेत, म्हणजे कधी राबवलं जाणार आहे किंवा त्याची प्रोसेस कधी सुरू होणार आहे ही सगळी आपल्याला माहिती मिळणार आहे. तर याचा उद्देश म्हणजे फक्त विद्यार्थ्यांनी विविध ॲपचा वापर करून हे उपक्रम सादरीकरण करायचं आहे. मला संयोजकाने या शिक्षण परिषदेमध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा संयोजकांचं मी आभार व्यक्त करतो आणि माझे मार्गदर्शन संपतो. होते का तांदूळ माहिती कुणी आणली त्याने जमा करा. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेचं बँक पासबुकाचं माहिती आणि शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव करायचा तो पण जमा करा. बँक पासबुकची माहिती जून मध्ये घ्या. प्रसार प्रमाणपत्र कोणाचं राहिलं असेल तरी पण जमा करा. सेवाच्या सुद्धा माहिती कोणाची कुठली असेल तरी घ्या. खाली फक्त जॉईन केले की हॅकॅथॉन नंतर तुम्हाला
थोड्या वेळातच आता अध्यक्षांच्या परवानगीने समारोप होत आहे. सगळ्यांनी मात्र एक फोटो आपण सर्वांनी एक शाळेला आठवण म्हणून आपण सर्वांचा काढायचा आहे, कारण आम्ही एक शाळेची स्मरणिका भविष्यात काढत आहोत आणि एक तुम्हाला छोटासा कागद देणार आहे. त्या संदर्भात तुमचा लेख आम्ही जसाच्या तसा तुमच्या नावानिशी छापून आपल्या शाळेचा जो 100वा जो वर्धापन दिन साजरा आम्ही करणार आहोत, त्याच्यामध्ये नजीकच्या काळात ती पुस्तिकेत तुमचा लेख येईल. एक छोटासा कागद तुम्हाला देणार आहे आणि तो लिहून तुम्ही 8, 15, 20 दिवसानंतर ते कृती संशोधन नाही कृती संशोधन आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा आम्ही कागद देऊ आणि मग शिक्षण परिषद संपन्न होईल. आज या कार्यक्रमात केंद्रस्तरीय शिक्षण परिषद गोंधळे माहे जानेवारी 2025 तरी परिपाठ घेतला घेतला. त्यानंतर अध्यक्षांची निवड माझी झाली. आता म्हटलं अध्यक्षांची निवड झाली म्हटल्यानंतर आता कसं घोंगडा अडकलं. सगळा कार्यक्रम होईपर्यंत इथं बसावं लागणार आणि माझं काय नियोजन होतं, मी कधी शिक्षण परिषदेतून बाहेर जात नाही, पण आज नियोजन होतं की हे गाव आहे ना ते माझं पूर्वीपासून अगदी म्हणजे आपलेच आहे, माहेर सासर म्हणा आणि शाळा. त्यामुळे म्हटलं ही जी माणसं आहेत त्यांना भेटण्याची मला संधी मिळाली होती आणि म्हटलं तर जायचं थोड्या वेळानंतर सगळ्या माणसांना भेटून यायचं असं मी नियोजन केलं होतं. आणि त्यात आलं माझ्या कानावर अध्यक्षांची निवड. आता म्हटलं काय होत नाही. निकम मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी पोर्टलवर नोंदणी त्याची माहिती